एक महत्त्वाची बातमी, ओमराजे निंबाळकर धाराशिवमध्ये दाखल झाले असून थोड्याच वेळात गोवर्धनवाडीमध्ये ते कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत। याआधी ओमराजेंचं सोलापूरच्या बार्शीमध्ये शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलंय। कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि आज किंवा उद्यामध्ये निर्णय सांगेन असं खरं तर ओमराजे म्हणालेत। त्यामुळे आता ओमराजेंचा निर्णय काय असतो त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय सध्या ओमराजे निंबाळकर हे कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी धाराशिवकडे पोहोचलेले आहेत। तर त्याआधी सोलापूरच्या बार्शीमध्ये त्यांचं शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं। तर धाराशिवमध्ये ओमराजेंना शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं संरक्षण मिळाल्याचं पाहायला मिळालं। तर गोवर्धनवाडीतील बैठकीमध्ये गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना अलर्टवर आहे। ओमराजेंची संपूर्ण जबाबदारी तानाजी सावंतांवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तानाजी सावंत ओमराजे निंबाळकरांची भेट घेणार आहेत। तर ओमराजे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला तानाजी सावंत सुद्धा उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। एकूणच ओमराजे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना संरक्षण मिळत असल्याचंही पाहायला मिळतंय। तानाजी सावंतांवर ही सगळी जबाबदारी सोपवण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। शिवाय तानाजी सावंत ओमराजे निंबाळकरांची भेटही घेणार आहेत। तर ज्या बैठकीला ओमराजे जाणार आहेत, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत, त्या बैठकीमध्ये तानाजी सावंतही उपस्थित राहणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। तर ओमराजेंची धाराशिवमध्ये थोड्याच वेळात कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे। सोलापूरच्या बार्शीमध्ये मात्र शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि आज उद्यामध्ये निर्णय सांगेन असं ओमराजे निंबाळकर म्हणाले। त्यामुळे ओमराजेंची थोड्याच वेळात धाराशिवमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे। या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपण निर्णय सांगणार असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणालेले आहेत। तर आपण पाहतोय या ठिकाणी कार्यकर्त्यांची ही घोषणाबाजी। तर या ठिकाणी ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांकडून। सोलापूरच्या बार्शीमध्ये ही घोषणाबाजी करण्यात आली आहे।